भाजपा सदस्यता अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत 900हून अधिक तरुण तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारले। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहर उमटवली आहे। भाजपाकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर भाजपा सदस्यता अभियान सुरू करण्यात आलं होतं, तर महाराष्ट्रात 5 जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवले जाते। ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नियोजनानुसार ठाणे शहर जिल्ह्यातील 12 मंडळात परिणामकारक पद्धतीने सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपाची सदस्य नोंदणी केली जाते। प्रत्येक बूथवर किमान 250 सदस्य नोंदणीचं लक्ष ठेवण्यात आलंय। भाजपा सदस्यत्व अभियानाअंतर्गत आज रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटिस पुलाखाली रेल्वे प्रवाशांबरोबरच युवा वर्ग आणि महिलांना भाजपाचं प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबवलं। त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय। 900हून अधिक युवा, महिला आणि नागरिकांनी मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी केली आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे 1 जानेवारीपासून संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मागील 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1 कोटी सदस्य नोंदणी झाली होती। आता 1.5 कोटी सदस्य नोंदणी ही 20 तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे। आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतोय आणि प्रत्येक बूथवर 250 सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे। बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून प्रत्येक यादीमध्ये फिरून 250 सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे बूथ अध्यक्ष पोहोचतील। हा रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज 5 ते 6 लाख लोक ये जा करतात। त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावरून सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि 100% भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे।